अशा चमचमीत झणझणीत रेसिपी पाहण्यासाठी स्वादिष्ट मेनू चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। हे बघा, पाहू शकता खूप गरम आहे। पहा किती स्पंजी मस्त ढोकळे झालेत आपले। हे बघा, हे पहा। आणि माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला एक लाईक करा। नमस्कार मैत्रिणींनो, आजची आपली रेसिपी आहे मूग डाळीचे ढोकळे। तर त्यासाठी मी ही मूग डाळ आहे ना 2 तासापासून भिजत घातलेली होती। तर अजून काय काय साहित्य लागणार आहे मी तुम्हाला दाखवणारच आहे। आता ही मूग डाळ आहे ना मी वाटून घेणार आहे मिक्सरला। 2 ते 3 आल्याचे तुकडे घेतले, 3-4 आल्याचे तुकडे, 10-12 लसणाच्या पाकड्या आणि 8 ते 10 हिरव्या मिरच्या घेणार आहे मी। त्याही असे तुकडे करून आपण आता टाकून घेणार आहेत मिक्सरला त्याची बारीक पेस्ट करून घेते। खूप छान ढोकळे होणार आहेत मूग डाळीचे। तुम्ही तर रवा ढोकळा, चण्याच्या पिठाचा ढोकळा खाल्ला असेल, पण हा ढोकळा एकदा नक्की ट्राय करा, खूप छान होणार आहे। आणि तुम्ही नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। तर हे बघा, 1 वाटी मूग डाळ साठी 1 वाटी रवा घेतलाय, हा बारीक रवा आहे। आणि 1 वाटी दही घेतलंय। दही थोडं ताजंच असलं पाहिजे, जास्त आंबट दही नाही घ्यायचं। तर आपण आता हे मिश्रण एकत्र करून घेणार आहे। 1 वाटी रवा टाकून घेऊ आणि 1 वाटी दही घेतलंय। तर आता हे मिक्सरला डाळ वाटून घेतलेली आहे की टाकून घेऊ आपण। चांगलं मिक्स करून घ्यायचं। एकाच साइडने एकाच डायरेक्शन मध्ये असं फेटायचं आहे बघा, पाहू शकता तुम्ही। अगदी पौष्टिक ढोकळा होणार आहे आपला। तुम्ही एकदा नक्की ट्राय करा। चवीनुसार मीठ टाकून घेतोय आपण आता। आणि 10 मिनिटांसाठी आपण हे मिश्रण आहे ना झाकून ठेवणार आहे। लसूण, अद्रक आणि हिरवी मिरचीची पेस्ट टाकून घेऊ आपण आता। आणि त्याच्यात आहे ना एक खास वस्तू टाकणार आहेत आपण। तर त्याच्या पासून आहे ना ढोकळा खूप छान आणि स्पंजी होणार आहे आपला। 1 पडी तेल घेतोय आपण। हे आपण आता चांगलं मिक्स करून घेऊ। मिश्रण हे बघा असं कंडिशन मध्ये पाहिजे, पाहू शकता तुम्ही। जास्त पातळ नाही ठेवायचं, तर तुमचा ढोकळा बिघडू शकतो तुम्ही पातळ केलं तर। याच्यात आपण पाण्याचा वापर अजिबात केलेला नाहीये। 1 वाटी दह्यापासूनच हे मिश्रण आपण तयार केलेलं आहे। आणि डाळ भिजत घातल्यामुळे त्याला पण थोडं पाणी असतंच, पण आपण एक्स्ट्रा पाण्याचा वापर अजिबात केलेला नाही। पण आता 10 मिनिटांसाठी झाकून ठेवणार आहे। एक कच्चा बटाटा आहे, त्याची साल काढून घेतलेली आहे। आणि हा एक खास पदार्थ आहे आपण ढोकळ्यांमध्ये टाकणार आहे, तर खूप चविष्ट ढोकळे होतात। तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करा। असे तुकडे करून मग मिक्सरला लावणार आहे।
म्हणजे चांगली बारीक पेस्ट होते त्याची. तर याला ना मिक्सरला बारीक करून घेऊ. हा बघा बटाटा मस्त बारीक करून घेतलाय. आता तोही मिक्स करून घेणार मी याच्यात. लिंबू घेतोय आपण, 1 लिंबू टाकून घेऊ. मस्त आंबटपणा येतो ढोकळ्यांना. हे बघा हे सर्व साहित्य ना आपण आता मिक्स करून घेणार आहे. पात्र ठेवलेलं आहे आणि त्याच्यात आहे ना पाणी टाकून घेतलं 1 ग्लास. तर आपण त्याच्यात आहे ना अजून थोडं पाणी टाकून घेऊ आणि ते भांड काळं पडू नये ना म्हणून त्याच्यासाठी लिंबू टाकलंय. त्याच्यामध्ये लिंबू टाकायचं म्हणजे भांड स्वच्छ राहतं आपलं. आणि एक स्टँड ठेवून घेऊ आपण. पाण्याला उकळी आली की मग आपण ढोकळ्यांचं प्लेट ठेवणार आहे. त्याच्यावर प्लेटला ना तेल लावून घेणार आहेत आपण. आता ज्या प्लेटमध्ये आपल्याला ढोकळा बनवायचा आहे ना आधीच पूर्व तयारी करून ठेवायची. तेल लावून घ्यायचं. टाकतोय लिंबू फ्लेवर आणि त्याच्यावर ना आपण थोडं पाणी टाकणार आहे. चांगलं मिक्स करून घ्यायचं. आता हे बघा चांगलं फ्लफी होईपर्यंत मिक्स करायचं. हे बघा किती छान फुलतंय पीठ आपलं. बॅटर हे बघा पाहू शकता तुम्ही. आणि पाणी मी उकळायला ठेवलेलं आहे. सुरुवातीला फुल गॅस ठेवायचा, नंतर थोडा स्लो गॅस करायचा. हे पाहू शकता तुम्ही किती छान झालंय मस्त. हे बघा पूर्ण बॅटर आपण असं ओतून घेणार आहे. बघा पाणी पण उकळलंय आपलं पाहू शकता तुम्ही. हे बघा आता आपण हे ताट आहे ना ठेवून घेणार आहे. गॅस कमी करतोय आता. वरती अजून एक इडलीचं स्टँड ठेवलंय मी. त्याच्यावर आता हा ताट ठेवून घेऊ आणि मस्त 20 मिनिटासाठी आपण वाट बघणार आहेत. आता 20 मिनिटात आहे ना ढोकळे तयार होणार आहेत. पाहू शकता तुम्ही पाणी पण उकळलेलं आहे आणि आता गॅस फुल केलेला आहे. थोडा मीडियम करायचा. सुरुवातीला फुल ठेवायचा, नंतर थोडा मीडियम करायचा. हे बघा आपले ढोकळे आता झालेले आहे. आपण काढून घेऊ. हात काढ. बोलू नका काहीच.
हे बघा पाहू शकता खूप गरम आहे. पहा किती स्पंजी मस्त ढोकळे झालेत आपले. हे बघा हे पहा. आणि माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला एक लाईक करा.